नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। खमताणे तालुका सटाणा येथील नाभिक समाजातील 9 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था यांच्या वतीने आज दुपारी शहरात मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। शहरातील श्री दत्त मंदिर येथून सुरू झालेला हा निषेध मूक मोर्चा आशापुरी गल्ली, मेन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कचेरी रोड मार्गे नवापूर तहसील कार्यालय येथे समारोप झाला। यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना नाभिक समाजातील युवतींनी निवेदन सादर करून पीडितेवर झालेल्या अन्यायाला समाजातील युवतींनी वाचा फोडली। निवेदनात सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, तसेच आरोपी व त्यांच्या समर्थकांकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली। याशिवाय आरोपींच्या साथीदारांवरही गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली। या निषेधाच्या समर्थनार्थ नवापूर शहरातील नाभिक सलून दुकानदारांनी आपले दुकानं बंद ठेवून एकजुटीने निषेध नोंदवला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती सहभागी झाले होते। समाज व तालुक्याच्या वतीने आपल्या मार्फत महाराष्ट्र शासन व संबंधित न्याय यंत्रणेकडे एक अत्यंत गंभीर व संवेदनशील मागणी आम्ही घेऊन सटाणा तालुक्यात खमताणे येथे नाभिक समाजाच्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 70 वर्षाच्या नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचार घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला। ही घटना केवळ क्रूर नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे। पीडित कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण संकटाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। समाजाच्या महिला व मुली सुरक्षितेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र संतापाचे वातावरण आहे। या घटनेत आणखी एक अत्यंत गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी आरोपी हा गावगुंड आहे। आरोपी व त्याच्या समर्थकांकडून पीडित कुटुंबाला जीवे ठार मारण्याची सातत्याने धमकी देण्यात येत आहे। ही धमकी न्याय प्रक्रियेवर दबाव, भीती दाखवण्याचे स्पष्ट प्रयत्न आहेत। यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे। त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता आहे। आमची प्रमुख व तातडीची मागणी, कुटुंबाला त्वरित पोलीस संरक्षण मिळावे। पीडित कुटुंब, साक्षीदार, आरोपीकडून कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे। केस फास्ट ट्रॅक कोर्टात त्वरित फाशीची शिक्षा। या घटनेने आरोपी नराधमास कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे खटला चालवून आवश्यक पुरावे त्वरित सादर करून तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी। तालुक्यातील खमता या गावात एका नाभिक समाजाच्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, अन्याय झालेला आहे। तरी मी नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसील साहेबांना विनंती करते की अशा नराधमाला काहीतरी कठोर शिक्षा व्हावी। असंच मागे पण एकदा शिंपी समाजाच्या पोरीला असंच झालं होतं। तर असं जर वारंवार होऊ लागलं तर मग कसं काय चालेल असं। तरी मी तहसीलदार साहेबांना विनंती करते की अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। 70 वर्षाच्या वय असलेल्या नराधमाने अमानुष अत्याचार केला आहे। चिमुकली म्हणजे निरागसता, भविष्याची आशा आणि विश्वास आहे। आणि त्याच चिमुकल्यांवरती जर अत्याचार झाला तर कुटुंबच नाही तर पूर्ण समाज हादरतो। हा फक्त गुन्हा नाही तर माणुसकीवरचा डाग आहे। आणि माझी हीच विनंती आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा मिळावी। सटाणा तालुक्यातील खामताणे गावातील नाभिक समाजाच्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे। हा अत्याचार नसून हा संपूर्ण माणुसकीवर काळिंबा फासणारा आहे। तरी आम्ही नाभिक समाजाच्या महिला मंडळातर्फे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ।